नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. जगात सध्या सगळीकडे महागाई आणि आर्थिक अस्थिरतेचा भडका उडालाय. पण एक गोष्ट आपण नोटीस केलीये का? भारतात इंधनाचे दर एकदम जैसे थे आहेत. हे कसं शक्य आहे? आज आपण याच पडद्यामागच्या कोड्याची उकल करणार आहोत आणि यामागील रंजक जागतिक अर्थकारण समजून घेणार आहोत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की देशात नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यावर पेट्रोल डिझेलचे दर भडकतील अशी जी दाट शक्यता होती त्याचं काय झालं? सगळ्यांनाच वाटत होतं की सरकार फक्त निवडणुका संपण्याची वाट पाहतंय. पण निकाल लागले आणि दर मात्र वाढले नाहीत. बरं चला तर मग याच्या खोलात जाऊया आणि असा कोणता चमत्कार झालाय ते समजून घेऊया. जागतिक स्तरावरच्या सर्व तज्ज्ञांना अगदी ठामपणे वाटत होतं की आता भारताला दरवाढ करावीच लागेल. पण प्रत्यक्षात काय झालं? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आजही अजिबात बदललेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती गगनाला भिडत असताना भारताने मात्र आपल्या बाजारपेठेला या दरवाढीपासून आश्चर्यकारकपणे दूर ठेवलंय. आता हे सगळं समजून घेण्यासाठी जरा जागतिक घडामोडींवर नजर टाकूया. रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रेंट क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड चढ उतार आले. म्हणजे बघा, युद्धाआधी हे तेल $65 प्रति बॅरल होतं. पण युद्ध सुरू झाल्यावर एप्रिलपर्यंत ते थेट $115च्या विक्रमी पातळीवर पोचलं आणि आता सध्या ते $94च्या आसपास आहे. हा आकडाच सांगतोय की जागतिक बाजारात किती मोठी उलथापालट झालीये. आणि या जागतिक दरवाढीचा फटका फक्त छोट्या देशांनाच नाही तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांनाही बसला. पण याच वेळी भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं. देशांतर्गत बाजारात हा झटका बसू नये म्हणून सरकारने स्वतःहून पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी म्हणजेच उत्पादन शुल्क चक्क कमी केलं. यामुळेच जगात आग लागलेली असतानाही आपले दर नियंत्रणात राहिले. पण आता असं वाटतंय की ही शांतता फार काळ टिकणार नाहीये. कारण आता ह्यात एका अत्यंत शक्तिशाली आंतरराष्ट्रीय संस्थेने एंट्री घेतलीये. ती संस्था म्हणजे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ही वित्तीय संस्था आता भारत सरकारवर इंधनाचे दर वाढवण्यासाठी प्रचंड दबाव आणत आहे. आणि यामुळेच हे प्रकरण एका नव्या गुंतागुंतीच्या वळणावर आलंय. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की IMFच्या आशिया पॅसिफिक विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासननी एक विधान केलंय. ते म्हणतात की प्राइस सिग्नल्स फ्लो होणं गरजेचं आहे. याचा सोप्या भाषेत अर्थ असा की जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल महाग होत असेल तर त्याचा फटका देशांतर्गत पेट्रोल पंपांवरही दिसायला हवा. कृत्रिमरित्या किमती दाबून न ठेवता भारताने त्या वाढवाव्यात अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. आता IMFचं हे आर्थिक गणित आपण थोडक्यात समजून घेऊया. त्यांचं हे लॉजिक मागणी आणि पुरवठ्यावर आधारित आहे. जर सरकारने सबसिडी देतच ठेवली आणि लोकांना दरवाढीची झळ बसली नाही तर इंधनाची मागणी कमी होणार नाही. आणि जोपर्यंत मागणी जास्त आहे तोपर्यंत कच्च्या तेलाच्या जागतिक किमती खाली येणार नाहीत. याउलट जर किमती वाढल्या तर लोक आपोआप वापर कमी करतील आणि जागतिक स्तरावर किमती स्थिरावतील, असं त्यांचं म्हणणं आहे. IMFचे आणखी एक वरिष्ठ अधिकारी रॉड्रिगो वाल्देस यांचं विधान या परिस्थितीचं गांभीर्य अधिक स्पष्ट करतं. त्यांच्या मते सध्या जागतिक पातळीवर ऊर्जेचा पुरेसा साठा नाहीये. त्यामुळे ऊर्जा महाग होणं आवश्यक आहे जेणेकरून तिचा वापर कमी केला जाऊ शकेल. हे एक मोठं जागतिक संकट आहे आणि भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेने किमती वाढवून योग्य ती ॲडजस्टमेंट केली नाही तर जगात तेलाचा तुटवडा निर्माण होईल आणि किमती आणखी वेगाने भडकतील अशी त्यांना भीती वाटतेय. एकीकडे IMFचा असा जागतिक दबाव वाढत असताना दुसरीकडे मात्र RBIने म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेने देशांतर्गत पातळीवर एक भक्कम युक्तिवाद मांडलाय. RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता यांनी स्पष्ट केलंय की भारतीय अर्थव्यवस्था सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे. देशाचं कर्ज आणि GDPचा रेशो येणाऱ्या काळात कमी होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर आपली अर्थव्यवस्था या जागतिक संकटाला तोंड द्यायला आणि स्वतःचा बचाव करायला पूर्णपणे सक्षम आहे. यातून सरकारची आणि RBIची भूमिका एकदम स्पष्ट होते. हा जो जागतिक दरवाढीचा मोठा धक्का आहे ना, तो स्वतःच्या खांद्यावर घेण्याचा निर्णय सरकारने जाणीवपूर्वक घेतलाय. देशातल्या सामान्य नागरिकांना अचानक वाढणाऱ्या महागाईपासून वाचवणं हे यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय संकटाची जळ थेट आपल्या खिशापर्यंत पोहोचू नये यासाठीच ही संरक्षक ढाल उभी करण्यात आली आहे. पण या संरक्षक ढालीची एक अत्यंत मोठी आणि न दिसणारी किंमत आपल्याला चुकवावी लागतेय. मॅक्वेरी या ऑस्ट्रेलियन फायनान्शियल ग्रुपच्या डेटानुसार भारतातील तेल कंपन्या सध्या पेट्रोलवर प्रति लिटर तब्बल 18 रुपयांचं प्रचंड नुकसान सहन करत आहेत. विचार करा, हा आकडा खरोखरच धक्कादायक आहे. दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेला रोज किती मोठा खर्च करावा लागतोय हे यावरून दिसतं.
आणि परिस्थिती किती गंभीर आहे हे पुढच्या आकड्यावरून नक्कीच समजेल. डिझेलच्या बाबतीत तर हा तोट्याचा आकडा प्रति लिटर चक्क 35 रुपयांवर गेलाय. म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर कृत्रिमरित्या स्थिर ठेवण्यासाठी कंपन्यांवर किती मोठा आर्थिक भार पडतोय हे यावरून अगदी स्पष्ट होतं. दरवाढ न करण्याच्या निर्णयामुळे कंपन्यांच्या ताळेबंदात एक प्रचंड मोठी दरी निर्माण झालीय. आता साहजिकच प्रश्न पडतो की हा रोजचा कोट्यावधींचा तोटा सहन कोण करतंय? तर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या मोठ्या सरकारी तेल कंपन्या या नुकसानीचा मुख्य भार उचलत आहेत. याशिवाय नायरासारख्या खासगी कंपन्यांनाही याची झळ बसतीये. देशाचं अर्थचक्र सुरळीत चालावं म्हणून या सर्व कंपन्या स्वतःचं प्रचंड मोठं नुकसान करून घेत आहेत. पण बघा, हा आर्थिक भार पेलण्याचीही एक मर्यादा असतेच. खाजगी क्षेत्राचा संयम आता सुटताना दिसतोय. असह्य आर्थिक दबावामुळे नायरासारख्या खाजगी तेल कंपन्यांनी आधीच आपल्या इंधनाच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. कारण खाजगी कंपन्या इतकं मोठं नुकसान जास्त काळ सहन करू शकत नाहीत. हा एक स्पष्ट इशारा आहे की दरांमधली ही स्थिरता कदाचित कायमस्वरूपी नसू शकते. या सगळ्यावर तोडगा म्हणून IMFने एक पर्यायी प्रस्ताव समोर ठेवलाय. त्यांच्या मते सरकारने सरसकट सर्वांनाच स्वस्त इंधन देणं थांबवावं. त्याऐवजी इंधनाची सबसिडी फक्त खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू लोकांसाठीच मर्यादित ठेवावी आणि बाकीच्या लोकांसाठी जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार म्हणजेच मार्केट रेटने पेट्रोल डिझेल उपलब्ध करून द्यावं. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आता एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो. जागतिक बाजाराला स्थिर करण्यासाठी आणि IMFच्या दबावाला प्रतिसाद देऊन भारताने इंधनाचे दर वाढवावेत की आपल्या देशातील सामान्य नागरिकांना महागाईपासून वाचवण्यासाठी तेल कंपन्यांनी असंच कोट्यावधी रुपयांचं नुकसान भविष्यातही सहन करत राहावं? येणारा काळच ठरवेल की हा गुंतागुंतीचा समतोल कसा साधला जातो. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.